नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ निर्माण झालेली आहे आणि या ठिकाणी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे एकाकी पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. कारण त्यांच्याच पक्षातले आमदार जवळपास 25 ते 30 आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत जाण्याच्या तयारीत दिसतायत, विचारामध्ये आहेत, त्यांच्या हालचाली तशा दिसतायत. हे मी आवर्जून या ठिकाणी सांगतोय. कदाचित 25-30 आमदार एकत्रितपणे जाणार नसतील, परंतु दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं पाहिजे आणि विलिनीकरण होऊन शरदचंद्र पवार हेच या पक्षाचं नेतृत्व त्यांनी केलं पाहिजे. दोन्ही पक्षाच्या आमदारांना एकत्रितपणे आणून भक्कमपणे राष्ट्रवादी पुन्हा महाराष्ट्रामध्ये उभा राहायला पाहिजे. कारण येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुकीला सामोरं जायचं असेल तर राष्ट्रवादीचं बळ आणि ताकद या ठिकाणी पुन्हा एकदा महाराष्ट्राला आणि देशाला दाखवण्याची गरज आहे, अशी या लोकांची भावना आहे. विशेष म्हणजे अजितदादा पवार हे हयात असताना त्यांच्या नेतृत्वाखाली या नेत्यांना सुरक्षित वाटत होतं. मतदारसंघामध्ये विकास होईल असंही वाटत होतं. आपल्याही शब्दाला कुणीतरी किंमत देणारं खंबीर नेतृत्व पक्षामध्ये आहे अशी जाणीव होत होती. परंतु अजितदादा पवार यांच्या निधनानंतर, अपघाती निधनानंतर या आमदारांपुढे गंभीर प्रश्न निर्माण झालाय की पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष असलेले प्रफुल्ल पटेल, जे की दिल्लीमध्ये काम पाहत आहेत, आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, हे दोघंही, या दोघांच्या नेतृत्वाखाली अजितदादा पवारांसारखा महाराष्ट्रामध्ये पक्ष खंबीरपणे उभा राहू शकत नाही. कारण अजितदादांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मानणारा एक वेगळा वर्ग होता, मतदार होता. जरी शरद पवारांपासून ते वेगळे झाले तरी काका पुतणे हे कधीही वेगळे नाहीत, हे महाराष्ट्र मानत होता. आणि त्यामुळं अजितदादा पवार यांचे उमेदवार ज्याही ठिकाणी उभा राहिले त्याला मतदारांनी साथ दिली. कारण ते पवारांचे पुतणे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारसरणीने पुढे घेऊन चाललेले आहेत, त्यासोबत राहणं गरजेचं आहे. ही मतदारांची लोकभावना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होती. परंतु आज ती स्थिती नाहीये. अजितदादा पवारांचं जे अपघाती निधन झालं, विमानाचा अपघात झाला, हा संशयाच्या भोवरात आहे. तो घात आहे की अपघात आहे याविषयी स्वतः त्यांचे पुतणे रोहितदादा पवार, जे की आमदार आहेत, त्यांनी अनेक गंभीर स्वरूपाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आणि त्यामुळे हा घात आहे अशाच पद्धतीची चर्चा महाराष्ट्रामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. दुसरा भाग, अजितदादा पवार यांच्याच गटाचे आमदार असलेले अमोल मिटकरी असतील किंवा सूर्यकांत ठोंबरे असतील, या सुद्धा त्या ठिकाणी असं सांगतायत की अजितदादांचा हा अपघात नसून घातपात झाल्याची शंका जास्त आहे. त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे. सखोलपणे चौकशी झाल्यानंतर तो अहवाल सगळ्यांच्या समोर आला पाहिजे, अशी भूमिका आहे. मात्र या पद्धतीची खंबीर भूमिका मांडताना प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे असतील किंवा छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि इतर त्यांचे नेते असतील, हे त्या पद्धतीनं भावना व्यक्त करताना दिसलेले नाही. हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे. अमोल मिटकरी आणि ठोंबरेताई यांनी तर स्पष्टपणे सांगितलंय की ज्या पद्धतीनं राहुलदादा पवार हे ज्या पद्धतीनं भूमिका मांडतायत, अमोल मिटकरी ज्या पद्धतीने भूमिका मांडतायत, तशीच भूमिका पक्षाच्या या प्रमुख नेत्यानं, मंत्र्यानं मांडायला हवी होती. ते का मांडत नाहीत असा प्रश्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये आहे. आणि त्यामुळं शरदचंद्र पवार यांचे नेते सातत्यानं सांगतात की अजितदादांची इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हायला पाहिजे आणि या पुढच्या कालावधीमध्ये दोघांनी सोबत एकत्रित येऊन पुन्हा पहिल्यासारख्या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. यामुळे कार्यकर्त्यांना संधी मिळेल. एक लक्षात आलं की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलंय की अजितदादांची ही भूमिका होती, परंतु आता हा विषय आमच्यासाठी संपलेला आहे. आता विलिनीकरणाच्या बाबतीत आमच्याकडून आता नो कॉमेंट्स असेल, असं त्यांनी सांगितलंय. पण त्यांनी जो एक लेख लिहिला होता, या लेखामध्ये त्यांनी लिहिलंय की अजितदादा पवारांना झालेली चूक दुरुस्ती करायची होती. मित्रांनो, या शब्दावर सगळं राजकारण फिरतंय. अजितदादांना झालेली चूक दुरुस्त करायची होती, याचा अर्थ असा की अजितदादा पवार शरद पवारांना सोडून भारतीय जनता पार्टी सोबत गेले होते. ही मोठी चूक होती आणि ही चूक त्यांना दुरुस्त करायची होती, असा त्याचा अर्थ निघतोय. आणि जर तसा अर्थ असेल तर मग मात्र अजितदादा पवारांचा गट हा भारतीय जनता पार्टीपासून किंवा महायुतीपासून बाजूला जात तो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये विलीन होत तो महाविकास आघाडीसोबत राहणार होता, असे संकेत या ठिकाणी स्पष्टपणे मिळत आहेत. याविषयी शशिकांत शिंदे यांना पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की अजितदादांची ती चूक दुरुस्त करायची होती असं मी म्हणालो असेल तर मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, परंतु त्यांना आता दुरुस्त करायचं होतं किंवा त्यांना त्या बाबतीत एकत्रीकरणाच्या बाबतीत योग्य निर्णय घ्यायचा होता असं मला म्हणायचं होतं, असं त्यांनी खुलासा केलेला आहे. मित्रांनो, या परिस्थितीनुसार या विलिनीकरणाला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि आणखी काही नेते आहेत, ते विरोध करतायत. हा संदेश अजित पवार राष्ट्रवादी गटामध्ये गेलेला आहे, तो महाराष्ट्राच्या मतदारांपर्यंत गेलेला आहे, जनतेपर्यंत गेलेला आहे. आणि हा विरोध नेमका का होतोय याची सुद्धा अनेक माध्यमातून कारण आलेली की या लोकांना भारतीय जनता पार्टी सोबत राहायचंय.
कदाचित त्यांना भारतीय जनता पार्टीत प्रवेशही करायचा आहे भविष्यात, अशी सुद्धा चर्चा या ठिकाणी घडतेय. मी आवर्जून आपल्याला सांगतोय, सोशल मीडिया आपण जर तपासला, या पद्धतीच्या पोस्ट, या पद्धतीच्या चर्चा तुम्हाला सर्रासपणे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. याचं खंडन कोणीही करताना दिसत नाही. जे आमदार किंवा जे मंत्री भाजप सोबत जाऊ शकतात असं सांगितलं जातं, त्यांनीही कधी खुलासा केला नाही की आम्ही कधी जाणार नाहीत. हा इथं प्रश्न आहे. आणि त्यामुळं सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे एकीकरणाला विरोध करतायत. यांना राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या ताब्यात ठेवायची आहे आणि आपल्याच पद्धतीनं पक्षाची रणनीती ठरवायची आहे. आणि याच्यावरती पूर्ण जो काही वचक असेल तो भारतीय जनता पार्टीचा असेल, ही भावना राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांपर्यंत, गाव पातळीच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि त्यामुळं त्यांना ते नेतृत्व मान्य नाहीये. जसं अजितदादा पवारांचं नेतृत्व मान्य आहे, त्यांच्या सोबत जाण्यासाठी सुद्धा या कार्यकर्त्यांनी पवार साहेबांना सोडलं, परंतु अजितदादांसोबत ते गेले कारण हे खंबीर नेतृत्व होतं. पण आता अजितदादा नाहीयेत. सुनेत्राताई पवार या जरी अजितदादांच्या जागेवरती पदावर बसल्या तरी ते अधिकार, ते पॉवर महाराष्ट्रभर त्यांची किती चालतील, राजकारणामध्ये आणखीन ते किती निर्णय घेऊ शकतात, याविषयी अद्याप काही त्यांची भूमिका महाराष्ट्रानं पाहिलेली नाहीये. आणि त्यामुळे मी सुद्धा त्याविषयी बोलणार नाही, कारण त्या किती सक्षम आहेत हे जोपर्यंत त्यांचं कार्य आपण पाहू शकत नाही तोपर्यंत त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही. कदाचित अजितदादांनी त्यांना सोबत ठेवलेले राजकारणाचे त्यांना अनेक सल्ले आणि त्या ठिकाणी प्रकरण त्यांना सांगितले असतील, त्या पद्धतीनं खंबीर निर्णय सुद्धा घेण्याची ताकद ही सुनेत्राताई पवारांमध्ये असू शकते. परंतु जोपर्यंत ते निर्णय घेत नाहीत तोपर्यंत आपल्याला त्याविषयी बोलणं योग्य ठरणार नाही. परंतु आज तसा खमक्या नेता हा प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना एकत्रित ठेवू शकत नाही, हीच भावना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. आणि त्यामुळं त्यांचे जे आमदार आहेत ते शरदचंद्र पवार यांच्या संपर्कात आल्याची माहिती आपल्याकडे मिळते. यातल्या अनेक आमदारांनी सुप्रियाताई सुळे यांच्याशी सुद्धा भेट घेतलेली आहे. अनेकांशी फोनवर संपर्क होतोय. नेमकं मध्यस्थी कुणाला घालायचं आणि पुन्हा पवार साहेबांकडे कसं जायचं या सुद्धा प्रयत्नामध्ये काही आमदार असल्याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळते. काही जणांनी संपर्क सुद्धा केलाय. विशेष म्हणजे आता पवार साहेब या आमदारांना पुन्हा आपल्या पक्षात घेतील का, स्वग्रही त्यांना संधी देतील का, हे सुद्धा प्रश्न उपस्थित आहेत. परंतु माझं असं मत आहे की जर हे आमदार पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायचं असेल, स्वग्रही प्रतायचं असेल, तर शरद पवार साहेब त्यांना विरोध करणार नाहीत, कारण त्यांनीच उभा केलेले हे नेते आहेत. काही कारणास्तव जरी गेले असले तरी आता अजितदादा राहिलेले नाही. त्यामुळे हे आमदार परत जरी आले तरी त्यांना वडिलकीच्या नात्यानं सांभाळणं, त्यांना धीर देणं आणि राजकारणामध्ये पुन्हा उभा करणं हीच भूमिका शरद पवार भविष्यात घेतील असं माझं मत आहे. मित्रांनो, एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस ही पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलंय. मग तो अजित पवार यांची राष्ट्रवादी फुटू शकते आणि विशेष म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादी सुद्धा फुटू शकते, कारण त्यांच्यातले सुद्धा काही आमदार हे मंत्री पदावर जाण्यासाठी इच्छुक आहेत, तर काही जणांच्या शिक्षण संस्था आहेत, कारखाने आहेत, वेगवेगळ्या संस्थेमध्ये काम करतायत. त्यांना सत्तेची ऊब गरजेची आहे, सत्तेची खुर्ची गरजेची आहे आणि सत्तेची ताकद सुद्धा पाठीमागं असणं गरजेचं आहे. जर सत्तेपासून दूर राहिले तर अनेक चौकशांना त्यांनाही सामोरं जाऊ शकतं आणि मग त्याच्यामध्ये पुन्हा अडचणी येऊ शकतात, याची जाणीव त्यांना आहे. आणि त्यामुळं जरी फुटला तरी शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा फुटू शकते, हा माझं मत आहे. आणि विशेष म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकाकी पाडण्यासाठी शरद पवार यांची राष्ट्रवादी या ठिकाणी यशस्वी होताना दिसतेय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचं प्रभुत्व आहे का? त्यांची एक हाती सत्ता आणि एक हाती पॉवर महाराष्ट्रात या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चालेल का? की दोघांनाही उघडं पाडून शरद पवारांची राष्ट्रवादी पुन्हा एकदा मजबूतपणे उसळी मारेल आणि अजित पवार यांच्या गटाचे अनेक आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील का? तुम्हाला काय वाटतंय? तुमचं उत्तर तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते, ती अत्यंत अभ्यासू असते, म्हणून आमच्यासाठी महत्त्वाची असते. मित्रांनो, व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि DS न्यूजला सबस्क्राईब केलं असेल तर तात्काळ सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.